गावासाठी सध्याचे प्रभारी चार्ज होता संस्थापनाकडे त्यांना आम्ही निवेदन दिलं की बरेच अपघात झाले, लोक अनेक भयभ्रांती झाले, तर त्या ठिकाणी सरू सोडावा. तर अधिकारी कसा असावा त्याचं उदाहरण म्हणून मी माझ्या आयुष्यामध्ये आपण बरेच अधिकारी बघितले, परंतु निर्लक्षणता असल्याने जिल्हा परिषदेचे सीओ 4 वर्ष प्रभारी जिल्हाधिकारी यांनी तात्काळ त्या ठिकाणी येऊन स्पॉट बंद सुरू केला आणि त्या ठिकाणी रस्त्याची खबरदारी बाबतीत जे काय उपाययोजना करणं गरजेचं होतं ते त्यांनी केलं आणि तात्काळ 25 तारखेच्या आज त्या ठिकाणी सोयीस्कर केला. आपल्या जिल्हाधिकाऱ्यांना कधी आतापर्यंत सगळ्या नागरिकांना निवेदन दिलं की त्याचा फोटो काढायचा आणि संबंधित विभागाला पाठवायचा, परंतु त्याच्यावर कुठलीही कारवाई ते करत नाहीत. त्यांच्याकडे जवळजवळ कमी काय त्यांनी हातगोडी केलेले आहेत. तर माझं मान्य जिल्हाधिकाऱ्यांना पण म्हणणं आहे की आपलं तुमच्या वतीनं माझं पण म्हणणं आहे की 9 दिवसामध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्षात काम करणं चालू गरजेचं होतं, परंतु आज 9 महिने झाले निविदा प्रक्रिया उघडण्यात आलेली नाही. तर माझं एक मत आहे, जर तुम्ही त्याला सहमत असाल तर सर्वांनी टाळा वाजून त्याचं स्वागत करावं. माझं एकच मत आहे की या ठिकाणी मुख्याधिकाऱ्यांनी आपल्याला येऊन सांगायचं की त्याने आपल्याला लेखी आश्वासन द्यायचं, ते फोन करून उत्तर देतील की आम्ही 8 दिवसामध्ये निविदा प्रक्रिया फायनल करू. 9 महिने झाले तुम्ही अजून काहीच केलं नाही, 8 दिवसामध्ये तुम्ही कसं करला? कारण हे बोल साहेब आहेत. फक्त माझं एकच मत आहे की प्रत्यक्षात या धाराशिव उस्मानाबाद शहरातील कामं कमी चालू होतील हे त्यांनी लेखी द्यायचं, त्याशिवाय आपण या ठिकाणी उठायचं नाही. या शहरातील नागरिकांच्या वतीने काही प्रातिनिधिक नागरिक आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहे. मी प्रभाकरराव सोराकळीकर सर यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा. धन्यवाद आयोजकांचे, पहिल्यांदा धन्यवाद. हे सर्वसामान्य नागरिक म्हणून या ठिकाणी बोलतोय की सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यासाठी रस्त्यावर यावं लागलं, परंतु तुमच्या लोकांचा निर्धार बघितला की तुम्ही ज्यांनी आम्हाला या रस्त्यावर बसवलं त्या लोकांना तुम्ही रस्ता दाखवणार आहे हे आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. दुसरी गोष्ट एक आहे की काही काळ मी प्रशासनामध्ये अनुभव घेतलेला आहे, त्याच्यामधून सांगतो त्या अनुभवाच्या आधारे करायची या शहरामध्ये मालकाची चोराही येणार त्यांचं 2 मिनिटांवर आता मुख्याधिकाऱ्याची हॅलो हॅलो प्रॉब्लेम आहे. तर या ठिकाणी प्रशासनामधला ज्याच्या वेळेस कुठलाही शासकीय कर्मचारी पहिल्यांदा शासन सेवेमध्ये प्रवेश करतो तो काही शब्द घेत असतो. मी प्रामाणिकपणे काम करीन, कर्तव्यात कसूर करणार नाही, मी कोणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही, कुठलाही दबाव मानणार नाही. या पद्धतीच्या प्रशासनामध्ये ज्या ज्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी चूक केली, नार्को टेस्ट ही नंतर एखाद्या गुन्हेगाराची होऊ शकते, परंतु या शासकीय कर्मचाऱ्याची कसूरी यांच्या विरुद्ध शिस्तभंगाचीच कारवाई होऊ शकते आणि त्यातला आता जो काळ घडलेला आहे याच्यामुळे कर्तव्यात कसूरी केली म्हणजे हे निलंबनाला पात्र आहे. कारण प्रश्न असा आहे की 9 महिने झाली ही प्रक्रिया चालू आहे, निविदा प्रक्रिया चालू आहे. आता किती महिने आणि एवढ्या महिन्यामध्ये हा निधी खर्च होईल का? आणि जर हा खर्च निधी नाही झाला, शासनाला परत केला तर या नाकर्तेपणाचा ठपका कुणावर ठेवावा? उघडे. आता आमचे आदरणीय मित्रवर्य श्री सोमनाथजी गुरु म्हणले की माननीय मुख्य अधिकारी मॅडम यांनी या ठिकाणी येऊन आश्वासन द्यावं.
आता त्यांनी त्यासोबतही हे कबूल करावं की त्यांच्यावर कुठला दबाव होता आणि जे काय असेल ते राजकारण आणि त्याचं प्रशासन सर्वसामान्य नागरिकांना गोंधीला धरण्याचं कारण काय? कारण ही सगळी प्रशासकीय यंत्रणा, ही सगळी राजकीय व्यवस्था ही सर्वसामान्य माणसासाठी आणि सर्वसामान्य माणसांची जर अशी जीवन जात असतील तर या प्रशासनाच्या विरुद्ध नार्को टेस्ट काय फौजदारी सदोष मनुष्यवधाचे गुन्हे सुद्धा यांच्यावर नोंद झाले पाहिजेत आणि यांच्या शासन सेवेतून ही लोक पूर्णपणे निलंबित झाले पाहिजेत. निलंबित म्हणजे चौकशी तरी असली कमीत कमी. याला पूर्णपणे निष्कासित करण्यात यावं कारण याच्या एकच टप्पा आहे की हे यांची शासन सेवा योग्य रीतीने करण्यात अपुरे पडत आहेत. मग अशा कर्मचाऱ्याची शासनाला गरज नाही की जे लोकाभिमुख कार्य करत नाहीत. तेव्हा सर्वसामान्याच्या वतीने या ठिकाणी मांडलेला आहे